गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघवा राम, जय जयाजी मेघश्याम, संतजनांच्या विश्राम, सीतापते दाशरथे। तुझ्या कृपेने वानर भरिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला। भूपतीचा वशिला ज्या ते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवानाला, नीच कितीही असला तरी। ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला, याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून। नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती, ऐशी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा। मन सदा आषाढभूत ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला केविला जला वशिला, तुझा संग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू। पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवलदान, जो पातक्याला गुण उद्धरी तसे तोच मोठा। या जगती तुझ्या गुण मोठा नाही कोणी जाण, देवा मन पातक्याला गुण आता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा मद सांभाळी नारायणा, दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, त्याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुडीचा। हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारिता। महादाजी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी। कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन, कुकाजीने केले दान जन्मदात्या बापापरी। कुकाजीचा अमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार, याचा पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे धूर जयाजिया सदनामध्ये। बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शौक अति होता हरी पाटलास। उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्याचा झेलने भाग रयतेला। नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजी तसे। हा सज्जन साधू संत हे न त्याच्या मनी येत, वाटल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती। असो पाटील बंधूंनी राऊडात येऊनी, महाराजाते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणे पिशा गण्या खातो सका ताककण्या, ऐशा गोष्टी अतिउण्या त्यांनी कराव्या समर्थांशी। कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलिती योग योगेश्वर म्हणून। त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने ये धवा। त्यांचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावरी न्यावे कोपन धरावा येत किंचित। ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थाशी ऐसे बदला। नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे मादली बहु यांचा नको संबंध। जे शक्तीने मादले लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले
येथे यांची पाटीलकी. गजानन बोलवे त्यावरी भास्करा थोडा दमधरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा यांच्या पाशी नाही जरा. शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संताची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण. काय वाघाचे ते वदन असावे सांग गायीपरी. तलवारीचा मऊपणा मुळी उपयोगी नाही जाण. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गडुड जल हिवाळ्यात निवड होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीनचित चाल जाऊ तालमीत. उगेन बैसे ऐसे म्हणत गणगण गणात बोते. तुझे प्रस्थ माजले बहु ते खरे खोटे आज पाहू. मला पाडशी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले ते आता परियेसा. खाली बसले गजानन उठीव आता मद लागून. असलास जरी पैलवान तरी साच करील हे. हरिभक्त उठवावया लागला यत्न करावया. परी ते अवघे गेले वाया हालेनात समर्थ मुळी. घामाघूम तनु झाली शक्तीची ती कमाल गेली. पेच झाले निर्बळी समर्थांशी झुंजता. हरी म्हणे म्हणात हा केवढा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उन्हा. हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी. खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या. त्यांचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागवला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला. श्वानाची या भुंकण्याला व्याघ्रना देत किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही कवनासही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चीत मधला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बालरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर. वदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार. तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूर्णतारी पाटील होता यमुना तिरी. गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माज समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास. शेगावाच्या लेकरास सशक्त करिता येईल की. असे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीनं दिले सोडून. अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहून त्याची कृती इतर बंधू बोलती. हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार. ते तूच कारे ठेविशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले दंड. त्याचा पाहिजे काढीला दांड लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील पुढे. पाटलाचे कर्तव्य भले गाव हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करती. बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कसला विना न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षे विण कवनाला अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची. मोडी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरिण काही बोलिला इतरांनी प्रश्न केला. अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक आट आमुची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या ये दवा अंगावर. त्याचे वडना उठले जर तरी योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज काहीन बोलले. लेकराचे बालिश जाळे मनीना आणि सुज्ञ गदा. मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती
अरे मौन हीच संमती त्याने दिदली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले, समर्थांची मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर, ते पडू लागले भराभर. भास्कर तेवढा दवडसे, भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थांशी. या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनाविषयी. हे महासाधू तुम्हाशी जरी न वाटतील मानसी, तरी ही नदीन लेखून याशी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी न मारती नाकतोडा. मारुतीने जाळिली रावणाची लंका भली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरी, तुमचे भाषण ऐकले सारे, गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहाया योग, येथे आलो आम्ही सांग. यात न घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरुणी. उस घेऊनी हातात मारू लागले समर्थाप्रत, जशा त्या झोडितात ओंब्या शेती कृषीवल. परिण महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले, कोठेही न उमटले वड त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली, म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना, मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला, मारण्याने मद लागी. त्या श्रमाचा कराया नाश, काढून देतो इक्षुरस. तुम्हा लागी प्यावयास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या उसाची अवघी मोडी समर्थांनी पहा पिळली, आणि प्याया कारणे दिली रस नव्हाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस, ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती, योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परी न ऐसी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते करणे आचल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयाशी पाटील अर्भकांशी, करे काढून रसाशी दावी ते झाले श्रोते हो. समर्थांशी वंदून गेली पोरे निघून, खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात, त्याचा आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय. ऐशे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी, ती ऐकतांतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला, परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यच्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यांतिक जे काही तेथे ऐसे घडून येई, आई लेकरां माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा पाहिला, तोही सांगतो ऐक भला सावधान चित्ताने. नोकरचा कर ही नदीन यांच्या सवेजे भाषण, करते संभावित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची, का की रयत गावची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे, श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतःकरणी, पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा, वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी, तू जातोशी प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी, मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ, नातवंडांचे बोलखेळ पाहू दे मद डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे द्या मद. तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ, आणि माझाही अवघा हेतू तडीच जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगत्रयी या उरले नाही, संत लाभाचा करुण घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका ये निर्ती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता,
इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझप्रती इच्छा मनीच्या पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात. त्यांचे दावे प्रत्यंतर उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्यांचे शिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलिले, आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती, मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणसी बापुढे, मग का रे हे न घडे साह्य धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेड्याती, तुझे कोणी न मोडती जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला का न आज्ञा करशी भला, आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मद. खंडू करी भाषण ही गोष्ट न त्या यत्नाधीन, पिके पाण्या वाचून येती जरी जगामध्ये. तरी पाडणे पाणी मानवाचा न करी राणी, दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालविनर, तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐशे बोलता हसू आले समर्था, तू केलीच याचना आता मद कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख, तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला न हे काही दड, तू घरचा आहे धड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण, आम्ररसाचे भोजन दर्शाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले, कुकाजीस निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची 9 मास पूर्ण झाले. तिथं लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुड गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालतसे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल सत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागले. हा बोल बाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा, शेगाव हा दुफडीचा गाव पहिल्यापासून. एक फडी देशमुखांची एक फडी पाटलांची, अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात एकमेकांचा करण्याघात, सध्या इच्छित मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2, एक मुखापुढे स्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात, 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहुणी या नातवंडाशी भीमातटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन, तो म्हणे क्षत्रपूर्ण माझे आद ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी कार्य नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालंट आणाया कारण, पाटलावरी सवडपूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत, ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, परिसा श्रोते साविचित्त कुकर्ता ते सोडोनिया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणार्वस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 7मोऽध्याय समाप्त.